इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात एसबीआयचं विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर। बॉन्ड संदर्भात पक्षनिहाय माहिती सुप्रीम कोर्टाला सादर। प्रकाश आंबेडकरांसह मित्रपक्षांची चर्चा सुरू। 2 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करू। नाना पटोलेंची माहिती तर सांगलीबाबत चर्चा सुरू असल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा ॲक्शन मोडवर। प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा। केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला। महाविकास आघाडीच्या काही जागांमध्ये अदलाबदली होऊ शकते। नाना पटोलेंची माहिती तर भाजपला महाराष्ट्रातून पराभूत करणं हा उद्देश, पटोलेंचं वक्तव्य। हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले। राहुल गांधींच्या सभेवेळी शिवाजी पार्कमध्ये हिंदू बांधव भगिनी म्हणण्याची त्यांना लाज वाटली। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका। राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट। ऐन निवडणुकीच्या काळात 3000 गावं टँकरग्रस्त। राज्यातल्या धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली तर भाजप पदाधिकारी काम करणार नाहीत। बुलढाणा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडेंचा प्रतापराव जाधव यांना घरचा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। पश्चिम विदर्भातील इतरही लोकसभा मतदारसंघांसंदर्भात बैठकीत चर्चा। नवनीत राणांविरोधात प्रहारचा उमेदवार देणार का याकडे लक्ष। यवतमाळमधल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाकरे गटाचा ठिय्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। 40,000 कर्मचाऱ्यांच्या आदेशपत्रावर यंदा क्यूआर कोड असणार। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामात क्यूआर कोड असणार। अकोल्याची काँग्रेसची उमेदवारी मिळणार या संदर्भात पक्षाकडून कोणताही अधिकृत निरोप आलेला नाही। अभय पाटील यांचं स्पष्टीकरण। यवतमाळच्या जवाहर नगर ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार। प्रचारासाठी सर्वपक्षीय नेत्यांना गावात बंदी। यवतमाळमध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा कशी राबवायची याबाबत चर्चा। जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना नोटीस। मी रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपला कडवी झुंज देऊ शकते म्हणून माझ्या विरोधात हा कट, बर्वेंचा आरोप। शिवतारेंची इतकं बोलण्याची ताकद नाही। अजितदादांच्या मागं पुढं फिरणारी व्यक्ती आज इतक्या ताकदीनं कसं बोलते याचा स्क्रिप्ट रायटर शोधायला हवा, अमोल मिटकरींचा आरोप। अकोल्यातही महायुतीत धुसफूस। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांना कोणताही संपर्क आणि निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप। मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के। नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटरवर। हिंगोलीमध्ये भूकंपाचे 2 धक्के। 3.6 आणि 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप। भूकंपाच्या धक्क्यामुळे परभणीच्या जिंतूरमधल्या कौसाडीमध्ये काही घरामधील भिंतीचा भाग कोसळला। काही ठिकाणी घरातील सामान खाली पडलं। जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून ईव्हीएमचं वाटप। विधानसभा क्षेत्रनिहाय तालुक्यातली स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्र ठेवली जाणार। परभणीत मराठा आंदोलकांकडून नेत्यांना पुन्हा मज्जाव। शिवसेना खासदार संजय जाधव आणि माजी आमदार सीताराम घनदाट यांना अडवलं। मराठा बांधवांकडून घोषणाबाजी। बीडसह राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। पालकमंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्र्यांचं एकमत आहे का यामुळे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, मनोज जरांगेंचा सवाल। धाराशिवमध्ये महायुतीचे संभावित उमेदवार धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची बैठक। पक्षश्रेष्ठींनी कोणताही उमेदवार दिला तरी त्याला जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचा बैठकीमध्ये संकल्प। मराठवाड्याच्या 24 तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा। 2023 मध्ये भरलेली फी परत केली जाणार। कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची गळाभेट। तेजस ठाकरे आणि संजय राऊतांची उपस्थिती। कोल्हापूरमध्ये पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही।
पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, मी लोकसभा लढणार, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, मोरेंचं वक्तव्य. महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंची पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला भेट. मोठी बहीण असल्यानं मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडच्या त्रिवेणी नगरमध्ये मंडपाचं साहित्य असणाऱ्या गोडाऊनला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भाजपला गावबंदीचा फायदा होतोय, त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना घरबंदी करा. मराठा आंदोलकांच्या रोषाला वारंवार सामोरं जावं लागत असल्यानं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट. अनंतराव थोपटेंच्या भोरच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. साताऱ्यात शेतकरी आक्रमक, खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या गाडीवर गाजरं फेकून आंदोलन. विजय शिवतारेंच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटतील, आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवार गट करणार नाही, बनसोडेंचं आव्हान. सांगलीच्या जागेवर अजूनही तिढा कायम, 1-2 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल. मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिकांकडून पाथर्डी बंदची हाक. पाथर्डी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा, आरोपी विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी. जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी, 5 दलाल आणि 10 मालकीण महिला अटकेत, 50 महिलांची सुटका. चिराग पासवान सहपरिवार साई दरबारी. लोकसभा निवडणुकी अगोदर चिराग पासवान यांनी घेतलं साईंचं दर्शन. श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सरस्वतीनंद महाराज निवडणुकीच्या रिंगणात. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाराजांना उमेदवारी. नाशिकच्या देवळा इथं शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी शेततळ्यावर गेले होते दोघंही भाऊ. तेजस आहेर आणि मानव आहेर अशी या मुलांची नावं. लग्न करून अर्धी मालमत्ता नावावर करण्यासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीची गळा चिरून हत्या. पालघरच्या मोखाड्यातली घटना. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रायगड जिल्ह्यातल्या आंबेत या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार. मानहानीच्या दाव्याबाबतच्या खोट्या धमक्यांना मी घाबरणार नाही. दापोली रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशोब अनिल परब यांना द्यावा लागणार, किरीट सोमय्यांचं विधान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयी उमेदवारांचं नाव घोषित, पण पराभूत होणाऱ्या उमेदवाराच्या नावाची उत्सुकता कोकणाला लागली आहे. ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांची राणे आणि सामंतांवर टीका. राज ठाकरेंना युतीमध्ये यायचं असेल तर त्यासाठी आजची बैठक महत्त्वाची. राज ठाकरे युतीमध्ये आल्यामुळे हिंदुत्वाचा विचार भक्कम होत असेल तर इतरांनी टीका करण्याचं कारण नाही, नितेश राणेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.